नमस्कार. सगळे फ्रेश दिसतायत एकदम. हा, सगळा परिवार एकदम असा सज्ज जोशामध्ये आहे. जोशामध्ये आहे. बाबा काय वाटतंय आता, काय चाललंय मनात? सगळं चांगलं होतंय. चांगलं होतंय, आनंदाचा क्षण आहे त्याच्यामुळे. बरोबर. बहिणीच्या मनात काय चाललंय? ती पण त्याच दिवशी जाणार आहे. आम्हाला तेच वाटतंय की आम्ही दोघी पण एकाच दिवशी चाललोय, तर घर एकदम मोकळं होणार आहे. आणि राहिला भाऊ आणि असं कोणी बहीण पण नाहीये जे अजून म्हणजे घर पुढे हे करेल. आता आमची वहिनी येईल तेव्हा पाहू. पण तुम्ही कुठे चाललात? आम्ही विरार. अच्छा, तुम्ही विरारला. तुमचं कसं काय? इथलंच? आमचं म्हणजे हो इथेच अरेंज मॅरेज. तुमचं फोनवरती नाही झालं? नाही आमचं फोनवरती झालं. त्यांचं फोनवरती झालं. बरं, आता 5 अपेक्षा करायच्या असतील तर ताई त्यांच्याकडनं कोणत्या करणार? त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की त्यांनी त्यांच्या आई वडिलांप्रमाणे माझ्या आई वडिलांना मानावं. आणि मेन थिंग आई बाबाच म्हणावं. आई बाबाच म्हणावं. बरं. आणि नेहमी माझ्या नेहमी विश्वास ठेवावा कुठल्या आणि प्रत्येक पाऊल माझ्या पावलोपावली मला सोबत राहावं. पावलावर पाऊल टाकलं तर चालणार कसे? सोबत राहावं. अच्छा, सोबत राहावं. 2. हा, आम्हाला सगळ्यांना घेऊन फिरायला जावं. सगळ्यांना घेऊन फिरायला नाहीच आहे. आणि मला पण म्हणजे मला स्पेशल अजून. अच्छा, मला वाटलं तुम्ही घरी राहणार, बाकीच्याला घेऊन नाही सगळ्यांना. आणि त्याने त्याचं नेहमी खुश राहावं. त्याने खुश राहावं, पण ते तुमच्यावर आहे. ठेवणार ना मी. बरं, चालेल. म्हणजे नेहमी आनंदी राहावं. म्हणजे असं डोकं शांत ठेवावं. डोकं शांत ठेवावं. कामाच्या कटकटीतून थोडं शांतता. म्हणजे घरी वेळ द्यावा सगळ्यांना. सगळ्यांना वेळ द्यावा. आपलं काय म्हणणं आहे? यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत? 5. मी माझ्या आई वडिलांना नीट पाहावं, 1. आनंदात ठेवावं. हा, आणि मला स्वयंपाक व्यवस्थित पाहिजे, गरम गरम. गरम गरम जेवण पाहिजे बाबा. 2. हा, आणि शॉपिंग कमी करावी. असं नाही ना, असं करायचं लागते ना शॉपिंग. लागते लागते. असं काय करता लगेच? 3. हा, 4. आणि सगळं मिळून मिसळून राहायचं सगळ्यांसोबत. आणि 5. 5 म्हणजे माझ्याशी भांडण करणं. नाही भांडण. म्हणजे त्यांचं आनंदी राहणं हे तुमच्या भांडणावरती आहे. दोघांच्या अपेक्षा फारशा काही नाहीत, पण दोघांनी ठरवलेलं आहे की आपल्या संसारामध्ये खूप छान आनंदात प्रत्येक दिवस घालवायचा. तुम्ही जरा इकडे या. बरं, या रुपयाची नाणी आहेत. तांदळामध्ये 1-1 रुपयाची नाणी आहेत. ती 2 काठ्यांच्या सहाय्याने म्हणजे चॉपस्टिकच्या सहाय्याने उचलायची आणि एकेका प्लेटमध्ये गोळा करायची. 1 रुपयाचीच. इतर 5 रुपयाचं दिसलं, 2 रुपयाचं दिसलं, गोळा करायचं नाही. 1, 2, 3. चला, खेळ सुरू झाला. 1. एकमेकांनी घेऊ नका. कोण चायनीज जास्त खातं कळेल आता मला. तीन, 2, संपले. 1. वेळ संपली. थांबा, बघूया कोणी कोणी किती गेले आहेत. तिकडे 3, इकडे 4. अभिनंदन, अभिनंदन. छान खेळ खेळलात. आणि काय लग्नाची तारीख? 24 एप्रिल. झी मराठी कडून हा दोघांनाही आहे त्याचं थँक्यू. लग्नाला नक्की या. आणि आमच्या ताईला झी मराठी कडून ही भेट होती. दिल्या घरी तू सुखी राहा. अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट झकास लवकरच प्रदर्शित होणार आहे. 30 डिसेंबरला सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. झी टॉकीजची निर्मिती. प्रत्येकाने जाऊन बघा. अमृता खानविलकर, पुष्कर श्रोत्री, जितेंद्र जोशी असे अनेक नव्या दमाचे कलावंत यामध्ये आहेत. मग आता संजय खापरे आहेत, जयवंत वाडकर आहेत, पूजा सावंत आहेत. तेव्हा हा चित्रपट पाहायला विसरू नका. झकास 30 डिसेंबरला झी टॉकीजचा नवा चित्रपट महाराष्ट्रभर सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. नक्की बघा. आणि या चित्रपटाला आपण सगळे शुभेच्छा देऊया. आणि चित्रपट बघून आल्यानंतर खात्रीने सांगतो तुम्ही म्हणाल झकास. आणि आमच्या ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. तथास्तु पुणे यांच्याकडून ही पुढे पुढे. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.